मी आहे प्रियंका। आज सॅटरडे आहे आणि आज आम्ही असंच कुठेतरी जाण्याचा प्लॅन करत होतो आणि माझ्या हस्बंडलाही आज सुट्टी असते, त्यामुळे आम्ही प्लॅनिंग करत होतो। तर माझा असंच मूड झाला की एखाद्या टेम्पल मध्ये जावं। नेहमी आपण गार्डन मध्ये जातो, तर आज टेम्पल मध्ये जावं। त्यासाठी मी माझ्या हस्बंडला सांगितलं की आज आपण कुठल्या तरी टेम्पल मध्ये जाऊया। तर त्यांनी लगेच मॅपवर सर्च केलं की आपल्या घराच्या आसपास कुठेतरी जवळपास टेम्पल आहे का, आणि आम्हाला मॅपवर एक श्रीकृष्णाचं टेम्पल दिसलं। तिथे आज आम्ही जात आहे। तर टेम्पल मध्ये जाण्याच्या आधी काय काय तयारी केली आहे, कशी तयारी केली आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि पूर्ण टेम्पल वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। घरातून निघतानाच आम्हाला इथे 6 वाजून गेले आहेत आणि मंदिराचा टाईम 5 ते 8च असतो। त्यामुळे आम्ही जर चालत गेलं तर चालत आम्हाला 1 तास तरी लागेल। त्यासाठी उबर आम्ही बुक केली आहे। आता आम्ही उबरने जायला मंदिरात निघलो। उबर करून आम्ही फायनली टेम्पलकडे पोचलेलो आहे। तर चला टेम्पल सुद्धा बघूया। मंदिरात आल्यावर आपल्याला छान समोरच गणपतीची मूर्ती दिसते आहे आणि दुर्गा मातेची सुद्धा छान आकर्षक मूर्ती आहे। दुर्गा मातेच्याच बाजूला राम लक्ष्मण सीताची छान आकर्षक मूर्ती आहे। गेटअप वगैरे खूप छान केलेला आहे। तसंच बाजूला राधाकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे। राधाकृष्णाच्याच बाजूला आपल्याला दिसते श्रीजीची एक छान अशी छोटीशी मूर्ती आहे। खूप सुंदर डेकोरेट केलेलं आहे। श्रीजीच्याच बाजूला आपले श्री भगवान शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे। तसंच त्यांच्यासमोर एक महादेवाची पिंड देखील आहे आणि तसंच बाजूला आपल्याला दिसतंय महाकाल आहेत। महाकालच्याच बाजूला हनुमानाची मूर्ती आहे। खूप छान। आणि तसंच आपल्याला इथं दिसतंय ॲन्युअल टेम्पल फेस्टिवल्स दिलेले आहे। आता 2024 मध्ये काय काय फेस्टिवल साजरे केले जाणार आहे मंदिरात त्याची आपल्याला लिस्ट दिलेली आहे। खूप छान फेस्टिवल्स असतात आणि तुम्ही जर इथं लंडनमध्ये आलात तर या मंदिराला व्हिजिट नक्की करा। खूप सुंदर असं टेम्पल आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्लॉग्स पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा नेक्स्ट व्लॉग्समध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।